हाय सर्वांना. तर आजही मी नेहमीप्रमाणे संध्याकाळचाच व्हिडिओ बनवते, कारण मला टाईम भेटत नाही दिवसा. कारण खूप फास्ट ब्लाऊज शिवलेत मी, कारण उद्या मम्मीकडे जायचं आहे. आजही मी तुम्हाला डिझाईनच दाखवणार आहे ब्लाऊजची, जे की माझ्याकडे लग्नाचे ब्लाऊज होते. एक 5-6 आहेत, तर ते पूर्ण डिझाईनचे शिवलेले आहेत. ते तुम्हाला मी शेअर करणार आहे. तर हा शालूचा ब्लाऊज आहे. ह्याला काही मी हातानं वर्क केलेलं नाही, जे की पहिलंच होतं वर्क. याला खाली ठेवून हे फोटो व्यवस्थित येणार नाही, यासाठी हातामध्ये दाखवते. आणि ह्याला फ्रिल बाही मी हाताने शिवलेली आहे. आणि हा पाठीमागचा गळा आहे. बाही अशी. तर याला काय मी डिझाईन केलेलं नाही, जे पहिलं होतं तेच फक्त व्यवस्थित शिवले. बाकीचे डिझाईन खाली ठेवून व्यवस्थित फोटो तुमच्याशी मी शेअर करते, बघा. नंतर ना आपण गप्पा मारूया. म्हणजे खूप फास्ट मी ब्लाऊज शिवलेले आहे ते. आणि 3 ते 4 दिवसामध्ये शिवलेत हे ब्लाऊज. मला वाटते 7 ब्लाऊज होते, आणि त्याच्यातले 4 ब्लाऊज डिझाईनचे आणि 3 साधे ब्लाऊज होते. तर साधे ब्लाऊजचे काय फोटो मी तुम्हाला दाखवले नाहीत, म्हणजे मटका गळा, पान गळा. मला याची काय आवश्यकता वाटली नाही, यासाठी मी ते तुम्हाला दाखवले नाहीत, फक्त डिझाईनचे दाखवलेत. तर एवढं फास्ट ब्लाऊज का शिवले, तर मम्मीची आहे यात्रा परवा. मी जाणार आहे उद्या, आणि आरुष नाही. खूप दिवस झाले, म्हणजे आरुष जाऊन 13-14 दिवस झाले आरुष जाऊन. त्याच्यामुळे मला कधी जाईल मम्मीकडे झाले, त्याच्यामुळे एवढे फास्ट ब्लाऊज शिवले. मला पटकन त्याच्याकडे जायचं आहे, कारण परवा यात्रा आहे. परवा गेलं तरी चालेल, आजच जाणार होते मी, पण ब्लाऊजमुळे राहिले, मी जाता आलं नाही. कारण ब्लाऊजच कंप्लीट झाले नव्हते, आणि लग्नाचे ब्लाऊज ठेवून जाता येत नाही. असे ब्लाऊज ठेवून गेलं तरी चालेल, तसे ब्लाऊज भरपूर आहेत माझ्याकडं, जे की कार्यक्रमाचे नाहीत, डिझाईनचेच आहेत. पण जे लागणार नाहीत, 8 दिवस 15 दिवस ते ठेवले तरी चालतील, असे ब्लाऊज आहेत. ते राहिलं तरी चालेल, पण लग्नाचे ब्लाऊज देऊनच जावं लागतं, नाहीतर काय. तुम्हाला तर माहितीच आहे, लग्नाचे ब्लाऊज घरात ठेवून गेल्यावर काय होईल. तर त्यासाठी मी थांबले आज मला खूपच आठवण यायला लागली त्याची, कारण मला आज जायचं होतं मम्मीकडं, आरुषकडं जायचं होतं. तो रोजच बोलायला लागला, मम्मा तू रोजच उद्या उद्या बोलते, कधी येणार. तर उद्या फायनली मी जाणार आहे. सगळे ब्लाऊज, साड्या फॉल लावून झालेत, ब्लाऊज झालेत, सगळं रेडी आहे लग्नाचं मटेरियल. आता मी बोलवलं आहे त्या दीदीला ब्लाऊज न्यायला. ब्लाऊज दिले का विषय संपला माझा आणि ब्लाऊजचा. मी उद्या मम्मीकडे जायला आपलं रिकामं झालं. तर तुमच्याशी शेअर केलेली डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि उद्या बघूया आरुषचे रिॲक्शन काय असेल मी गेल्याच्यानंतर, म्हणजे तो कसा रिॲक्ट होतोय बघूया. तुम्हाला दाखवतेच मी, तरी पण मला जायला दुपार होईल, कारण थोडंसं माझं काम आहे. मोहोळमध्ये थोडंसं काम आहे, नंतर माळशिरसमध्ये गेल्यानंतरही थोडंसं काम आहे. ते सर्व काम करून मी नंतर 1 तारखेला सुट्टी असते ना, त्याच्यामुळे मला उद्याच काम करावं लागणार आहे. यासाठी मी लवकर जरी गेले
इथून, तरी मला त्याच्यापाशी जायला दुपार होणार आहे. तर चला, अजून कशा कमेंटमध्ये पटपट सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.